आपण पाहू शकतोय मनसे आणि ठाकरे सेनेचं हे एकत्र आंदोलन सुरू आहे। कर्णाक पूल सुरू न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे मनसे आणि ठाकरे सेनेच्या युती संदर्भात आणि हिंदी सक्तीच्या विरोधात देखील हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि आता आणखी एक मुद्दा आहे कर्णाक पूल सुरू न झाल्याचा। या मुद्द्यावरून मनसे आणि ठाकरे सेनेने एकत्र आंदोलन सुरू केले। आपण पाहू शकतोय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्याचसोबत पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी आपण पाहू शकतोय। त्यांच्याकडून ही गर्दी नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। आपण पाहिलं मनसे आणि ठाकरे सेना या दोन्ही नेत्यांकडून या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन सुरू आहे। कर्णाक पूल सुरू न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे। अनेक मुद्द्यांवरून संयुक्तिकरित्या आंदोलन करण्यात येत आहे। हिंदी सक्तीचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दे असो, स्थानिक मुद्दे असो, या मुद्द्यांवर हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला वेळोवेळी एकत्र आलेले दिसतात। त्यामुळे आता मनसे आणि ठाकरे सेना ही युती होतीये की काय अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते। कर्णाक पूल सुरू न झाल्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेने हे आंदोलन सुरू केले। आपण पाहू शकतो या दोन दृश्यांमधून एका दृश्यामध्ये कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय, तर दुसरीकडे पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात असल्याचं देखील आपण पाहतोय। या गर्दीला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहेत। मुद्दा कर्णाक पुलाचा आहे। कर्णाक पूल सुरू न झाल्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेने हे एकत्र आंदोलन केलंय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। या आंदोलनासंदर्भात अधिकची काय माहिती मिळते? कर्णाक ब्रिज हा वाहतुकीसाठी सध्या बंद आहे। नव्याने बांधण्यात आलेल्या या पुलाचं काम होऊन सुद्धा अजूनही उद्घाटन झालेलं नाहीये। उद्घाटनाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रखडलेल्या याच पुलाच्या संदर्भात आज मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीने खरं आज आंदोलन करण्यात आलं आणि ह्याच आंदोलनाला खरं दाबण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने सुद्धा करण्यात आला। आपण बघतो की आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांच्या एकत्रित संयुक्त मनाने खरं आज हे आंदोलन झालं होतं। अनेक शिवसेनेचे आणि आपण बघतो की मनसेचे कार्यकर्ते खरं या ठिकाणी जमलेले होते आणि एकूण पोलिसांसोबत या संपूर्ण आंदोलन झालं। पोलिसांनी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतलेला आहे। सध्याच्या सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन नेण्यात आलेलं आहे। मात्र आपण बघतो की मागचे अनेक दिवस झाले पुलाचं संपूर्ण काम झालेलं आहे, तरी सुद्धा अजूनही या पुलाचं उद्घाटन झालेलं नाहीये। लोकांना वाहतुकीसाठी म्हणून हा पूल अजून खुला करण्यात आलेला नाहीये। या पुलाच्या उद्घाटनासाठी वारंवार खर्च तारखा देण्यात आल्या, मात्र प्रक्रियेमध्ये अडकलेला हा पूल जो आहे तो अजूनही खुला झालेला नाहीये आणि त्याच्यामुळे सध्या आज मनसे आणि शिवसेनेच्या वतीने इथे हे आंदोलन करण्यात आलं आणि पोलिसांनी सगळ्या आंदोलन करताना ताब्यात सध्या घेतलेला आहे। नक्कीच या आंदोलनानंतर देखील हा कर्णाक पूल नागरिकांसाठी खुला होतोय की नाही हेच पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।